पुढच्या 3 दिवसामध्ये दुपारच्या सुमारास घराबाहेर पडताना विशेष काळजी तुम्ही घ्यायला विसरू नका, कारण पुढचे 3 दिवस राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पुढचे 3 दिवस राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तापमान आणखी वाढणार आहे। पुढचे 3 दिवस उष्माघाताचा धोकाही वर्तवण्यात येतोय। अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचं तापमान 45 अंशांचा पुढे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी पुढचे 3 दिवस विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे। आपल्याकडे निरभ्र आकाश आहे, आर्द्रतेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे सूर्याकडून येणारे जी किरणं आहेत ते थेट जमिनीवर पडत आहेत तीव्रतेने आणि त्यामुळे तापमान वाढत आहे। याबरोबरच उत्तरेकडनं येणारे जे नॉर्दर्ली विंड्स आहेत किंवा वारे आहेत ते सुद्धा उत्तरेकडनं हीट वाहून आणतात आणि मग ह्या दोन्ही कारणांमुळे आपल्या तिथे तापमान मागील 2 दिवसांपासून आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी 40 पेक्षा जास्त गेलेलं आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी विदर्भासाठी आहे। विदर्भासाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये तापमानामध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे। मे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये विदर्भाला पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये तापमान तब्बल 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे विदर्भातील अनेक भागांमध्ये पारा पुन्हा 46 अंशांपार जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे विदर्भातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या काळामध्ये काळजी घ्यावी। और इसको देखते हुए विदर्भ के कुछ जिलों को येलो अलर्ट्स पर रखा गया है, क्योंकि वहाँ पे ऐसी पूरी संभावना है कि हीट वेव जैसी परिस्थितियाँ बन सकती है। वहाँ का तापमान जो है 45 या 46 तक पहुँच सकता है। और जो मुख्य तौर पे जो जिले हैं जो हीट वेव से प्रभावित हो सकते हैं अगले आने वाले 3 से 4 दिनों में, वो अकोला है, अमरावती, वर्धा है, जिनका ऐसा एक प्रबल संभावना बन रहा है कि तापमान जो यहाँ का 45 या 46 तक बन सकता है। बाकी के जो जिले हैं, जैसे हम बात करें नागपुर, चंद्रपुर, गोंदिया, भंडारा, बुल्ढाना, वाशिम, यवतमाल, इन जिलों का भी तापमान जो अगले आने वाले 3 से 4 दिनों के लिए सामान्य से ऊपर बना रहेगा। और इनका भी जो तापमान है अगले आने वाले कुछ दिनों में तापमान जो 43 या 44 तक पहुंचने की पूरी संभावना बन रही है। या निमित्ताने आज विदर्भामध्ये कुठे कुठे किती तापमान होतं यावर एक नजर टाकूयात। अकोल्यामध्ये 44.9 अंश सेल्सिअस, अमरावतीमध्ये 44.6 अंश सेल्सिअस, बुलढाण्यामध्ये 42.6 अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरीत 42.2, चंद्रपूरमध्ये 42 आणि नागपुरात 42.2 अंश सेल्सिअस, गडचिरोलीमध्ये 41.2, गोंदियात 40.4 आणि वर्ध्यामध्ये 43.2 अंश सेल्सिअस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।